सोलापूर पुणे नॅशनल हायवे नंबर 65 येत्या 7 दिवसात होणार दुरुस्त, जनशक्ती पक्षाचे अनिल पाटील यांची माहिती। सोलापूर पुणे हायवे नंबर 65 वर जम्पिंग रोड झालेला असून येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे वाहन चालकाला त्रास होत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला रस्ता दुरुस्त करा अन्यथा दिनांक 7 जून रोजी सावळेश्वर टोल नाका येथे टोल वसुली बंद आंदोलनाचा इशारा दिला होता। दरम्यान मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावून 7 दिवसात रस्ता दुरुस्त करण्याबाबत सूचना दिल्या। संबंधित अधिकाऱ्यांनी देखील 7 दिवसात रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। नमस्कार, मी अनिल पाटील आज सावळेश्वर टोल नाक्यावर टोल बंद आंदोलन करणार होतो। या रस्त्यावर सर्व्हिस रोड खराब झालेले आहेत, असं झालेलं पाणी थांबलेलं आहे व सर्व रोड जम्पिंग झालेला आहे। या मागणीसाठी मी आज 13 तारखेला पत्र दिलं कार्यालयाला, परंतु त्यांनी या दखल घेतली नव्हती, म्हणून आज मी टोल बंद आंदोलन करणार होतो। परंतु आपले मोहोळचे राऊत साहेब PI यांनी मला फोनद्वारे संपर्क साधला। त्यांनी सांगितलं बाबा आंदोलन करू नको, आपण या अधिकाऱ्याशी मिटिंग लावू, म्हणून आज राऊत साहेबांनी अधिकाऱ्याशी मिटिंग लावली आणि त्यांना खडे बोल साहेबांनी सुनावले। 7 दिवसात या ती कामं पूर्ण करून घ्या असे साहेबांनी सांगितले। आणि ह्याच्या पुढे जर अपघात झाला तर अधिकारी कॉन्ट्रॅक्टर या सर्वांवर गुन्हे दाखल करून असेही साहेबांनी त्यांना सांगितले। आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं 7 दिवसात या ती सर्व कामे पूर्ण करून घेतो म्हणून त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। म्हणून हा टोल बंद आंदोलन मी मागे घेत आहे। जर 7 दिवसाच्या आत ही कामं पूर्ण नाही केली तर सावळेश्वरचा टोल वसुली बंद आंदोलन पुन्हा एकदा मी केलेलं स्वस्त बसणार नाही, एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।